हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील युनिट 5 मध्ये केस व्हॉट ही छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती बघूया. त्यामधलं फर्स्ट आहे रीड व्हॉट ईशानी सेज अँड देन कंप्लीट द सेंटेन्सेस इन द टेबल युझिंग युअर आयडियाज, राईट देम डाऊन. आता ईशानी आपल्याला काय म्हणते आहे ते आधी समजून घेऊया आणि नंतर खाली काही वर्ड्स दिले, काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याचा यूज करून आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. तर ईशानी काय म्हणते आहे, तिच्या 3 ॲक्टिव्हिटी आहे. एव्हरीडे म्हणजे रोज ती काय करते ती आपल्याला सांगते आहे. टुडे म्हणजे आज ती नेमकं काय करणार आहे ती सांगते आहे. आणि समडे म्हणजे कधीतरी, म्हणजे कोणत्या तरी एखाद्या दिवशी, म्हणजे तिचा दिवस पक्का नाही आहे, कधी करणार ते आपल्याला माहिती नाही, पण ती करणार एवढं डेफिनेटली कन्फर्म. तर ती काय म्हणते, आय गेट अप ॲट 7:30 एव्हरीडे, म्हणजे मी रोज किती वाजता 7:30ला उठते. म्हणजे ही झाली तिची एव्हरीडे म्हणजे रोजची ॲक्टिव्हिटी झाली, तिची डेली रुटीन झाला हा. टुडे आय गॉट अप ॲट 7, ती म्हणते आज मी कितीला उठले, 7 वाजता उठले मी आज. मी रोज 7:30ला उठत असते, ही माझी झाली हॅबिट, पण आज मी थोडासा चेंज केला, आज मी कितीला उठले, 7 वाजता. आणि सम डे आय एम गोइंग टू गेट अप ॲट 5, म्हणजे मी कधीतरी 5ला उठणार, म्हणजे एखाद्या दिवशी मी काय करणार आहे, 5ला उठेल, असं तिचं म्हणणं आहे. सम डे म्हणजे तिचा डे फिक्स नाही आहे, कोणत्या दिवशी ती करणार आहे ते आपल्याला माहिती नाही, पण ते करेल. ओके, तर आपल्याला इथे काही कॉलम दिलेले आहे. एव्हरीडेमध्ये आपण काय करतो ते दिलेलं आहे. टुडे आपण काय केलं, नेमकं कोणती ॲक्टिव्हिटी केली, काय नेमकं केलं ते आपल्याला सांगायचं आहे. आणि समडे म्हणजे आपण कधीतरी काय करणार हे आपल्या प्लॅनमध्ये असते, पण कधी करणार ते नक्की नाही, ते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट आहे एव्हरीडे आय रीड बुक्स, म्हणजे मी काय करते, रोज बुक्स रीड करते, ही माझी झाली रोजची ॲक्टिव्हिटी. पण टुडे आय रीड अ पोएम, पण आज मी काय केलं, पोएम रीड केली. सम डे आय एम गोइंग टू राईट अ बुक, पण कधीतरी मी एखादं बुक लिहायला घेणार, कधी घेणार ते मला कन्फर्म नाही. आय एम गोइंग टू राईट अ बुक म्हणजे हे झाले फ्युचर टेन्समधलं, म्हणजे कधी ॲक्टिव्हिटी होईल ती आपल्याला कन्फर्म नाही आहे. सेकंड, एव्हरीडे आय एट व्हेजिटेबल्स, मी रोज भाजीपाला खाते, रोज भाजी खात असते. टुडे आय एट स्पिनॅच, पण आज कोणती भाजी खाल्ली, मी पालकची भाजी खाल्ली आज. सम डे आय एम गोइंग टू कुक व्हेजिटेबल सूप, पण कधीतरी मी काय करणार आहे, मी व्हेजिटेबल सूप म्हणजे बनवायला शिकणार आहे. एव्हरीडे आय लिसन टू म्युझिक, मी रोज म्युझिक ऐकते. टुडे आय लिसन टू न्यू सॉन्ग, पण आज मी रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं सॉन्ग ऐकलं. सम डे आय एम गोइंग टू लर्न अ सिंग अ सॉन्ग, कधीतरी मी गाणं शिकायला घेईल बरं का. देन एव्हरीडे आय प्ले फुटबॉल, माझी हॅबिट आहे, मी रोज फुटबॉल खेळत असते. पण टुडे आय प्ले क्रिकेट, पण आज मी काय खेळलंय, क्रिकेट. सम डे आय एम गोइंग टू प्ले बास्केटबॉल, कधीतरी मी बास्केटबॉल खेळायला घेईल. नेक्स्ट, एव्हरीडे आय वॉक टू स्कूल, रोज मी शाळेत पायी जाते. टुडे आय वॉक टू स्कूल, आज पण मी पायी गेले, काही नवीन चेंज नाही केला. सम डे आय एम गोइंग टू कम ऑन अ बायसिकल, कधीतरी मी बायसिकलनी शाळेत जाणार. आता सेकंड ॲक्टिव्हिटी आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपल्याला खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते रीड करायचे आहेत. द सन ऑलवेज रायझेस इन द ईस्ट, ऑलवेज म्हणजे नेहमीच, त्याच्यामध्ये चेंज होतो का, नाही, तर सूर्य नेहमी पूर्वेला उगवतो. द सन नेव्हर रायझेस इन द वेस्ट, नेव्हर म्हणजे कधीही नाही, ऑलवेजच्या अपोजिट नेव्हर, म्हणजे सन कधीही वेस्टला उगवत नाही. ही झाली कन्फर्म ॲक्टिव्हिटी. ओके, वी शुड ऑलवेज स्पीक जेंटली, आपण जेंटली म्हणजे पद्धतशीर बोललं पाहिजे, व्यवस्थित बोललं पाहिजे. वी शुड नेव्हर शाऊट, आपण कोणावर ओरडून रागावून बोलायचं का नाही. म्हणजे पहिल्या सेंटेन्समध्ये ऑलवेज म्हणजे आपण नेहमी काय करायला पाहिजे, ऑलवेज म्हणजे नेहमी, आणि नेव्हर म्हणजे कधीही नाही. नेक्स्ट आपली ॲक्टिव्हिटी आहे नाव मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज यू कॅन युझिंग द फॉलोइंग डायग्राम, राईट डाऊन एनी 10 ऑफ देम. आता खाली आपल्याला ही डायग्राम दिसते आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मधात सर्कलमध्ये आय, यू, ही, दे, वी, शी, इट हे जे दिसते आहे ते झाले प्रोनाऊन. नाऊनच्या ऐवजी जो वर्ड यूज केला जातो त्याला प्रोनाऊन असं म्हणतात. तर हे प्रोनाऊन मधात दिलेले आहे.
सर्कलच्या दोन्ही बाजूला एक ऑलवेज आहे आणि नेव्हर आहे आणि दोन्ही साईडला काही वर्ड सेंटेन्सेस दिसतात. तर इथे आपल्याला ऑलवेजनी होणारे काही सेंटेन्सेस आहे आणि नेव्हर म्हणजे आपण कधीही न करणारी ॲक्टिव्हिटी आहे. तर आधी आपण ऑलवेज म्हणजे नेहमी आपण काय करायला पाहिजे ते वर्ड्स ते सेंटेन्सेस बघूया. ऑलवेज फिनिश होमवर्क, ऑलवेज ईट व्हेजिटेबल्स, ऑलवेज ड्रिंक इनफ वॉटर, ऑलवेज वॉश माय हँड्स, ऑलवेज टेल द ट्रूथ, ऑलवेज टर्न ऑफ रनिंग टॅप, देन ऑलवेज टेक केअर ऑफ माय थिंग्स अँड ऑलवेज स्पीक पोलाइटली टू टीचर. म्हणजे हे आपण नेहमीच करायला पाहिजे. ह्या अगदी योग्य गोष्टी आहे. आता नेव्हर म्हणजे आपण काय करायला नको. नेव्हर टेल लाईज म्हणजे खोटं बोलायचं नाही. नेव्हर वेस्ट फूड म्हणजे आपण अन्न वाया घालू नये. नेव्हर यूज प्लास्टिक बॅग्स, आपण कधीही प्लास्टिकच्या बॅग्स यूज करायला नको. त्याऐवजी काय यूज करायच्या, आपण कापडी पिशव्या, कापडी बॅग्स यूज करायच्या. नेव्हर वेस्ट वॉटर, नेव्हर टीज ॲनिमल्स, ॲनिमल्सला टीज नाही करायचं, त्रास नाही द्यायचा विनाकारण. नेव्हर कॉरल विथ माय फ्रेंड्स म्हणजे कधीही मित्रांशी भांडणं करायची नाही. अँड नेव्हर थ्रो गार्बेज ऑन द फ्लोअर, जमिनीवर कधीही कचरा फेकू नये. हे झालं नेव्हर म्हणजे कधीही न करणारी ॲक्टिव्हिटी. आता आपण आय, वी, दे, यू हे म्हणजे फर्स्ट पर्सन प्रोनाऊन जे आहे त्याच्यासमोर कसे सेंटेन्सेस यूज केले जातात ते आपण शिकणार आहे. आय ऑलवेज फिनिश होमवर्क, वी ऑलवेज ईट व्हेजिटेबल्स, दे ऑलवेज ड्रिंक इनफ वॉटर, यू ऑलवेज वॉश युअर हँड्स. मायच्या जागी आता युअर होऊन जातील. ओके, अशा प्रकारे तुम्ही बाकीचे सेंटेन्सेस तयार करू शकता. आता ही, शी, इट हे झाले थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन झाले. आता आपण मागे शिकलेलो आहोत की जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन असेल त्याच्यासमोर जर वर्ब असेल तर वर्बला एस लागतं. म्हणून आता आपले सेंटेन्सेस कसे होणार. ही ऑलवेज फिनिशेस होमवर्क, एस लागला, ई एस लागला. ई एस का लागला इथे, कारण की एस एच हे लास्टमध्ये आला म्हणून एस एच समोर नेहमी ई एस लागतो. ओके, देन शी ऑलवेज इट्स व्हेजिटेबल्स, एस लागला पुन्हा. इट ऑलवेज ड्रिंक्स इनफ वॉटर, एस पुन्हा लागला. का लागला लक्षात आलं ना तुमच्या. थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन असेल तर त्याच्यासमोर वर्बला एस लागतो. आता हे झाले ऑलवेजनी होणारी ॲक्टिव्हिटी. आता नेव्हर सोबत आपण फर्स्ट पर्सन सिंग्युलर. आय नेव्हर टेल लाईज, वी नेव्हर वेस्ट फूड, दे नेव्हर यूज प्लास्टिक बॅग्स, यू नेव्हर वेस्ट वॉटर. अशा प्रकारे बाकीचे सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता. पुन्हा इथे थर्ड पर्सन सिंग्युलर आला आहे तर मग वर्बला काय लागणार, एस. ही नेव्हर युजेस प्लास्टिक बॅग्स, शी नेव्हर कॉरल्स विथ हर फ्रेंड्स, इट नेव्हर वेस्ट फूड. अँड पुन्हा बाकीचे सेंटेन्सेस तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ऑलवेज आणि नेव्हरनी राहिलेले सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहे. ही ॲक्टिव्हिटी सोपी, अगदी सोपी आहे. तरीही तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मला विचारू शकता. थँक्यू.